नमस्कार. आज आपण करणार आहोत कांदे पोहे. यासाठी पोहे 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता पॅनमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे आणि यामध्ये शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. आता शेंगदाणे खरपूस तळून झालेले आहे. यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यात थोडीशी मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घालायचं आहे. यावर कढीपत्ता घालून छान परतून घ्यायचं. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आणि कांदा घालून कांदा छान परतून घ्यायचा. थोडीशी हळद घालायची. हळद परतून झाली की आलं घालायचं आहे. आल्याने पोह्याला खूप छान टेस्ट येते. आता भिजवलेले पोहे यामध्ये घालून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घालायचंय आणि पोहे छान परतून घ्यायचे. आता यामध्ये थोडीशी साखर घालूया, त्यामुळे पोह्याला छान टेस्ट येते. आणि परतून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. आता यावर मी तळून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर वगैरे घालून त्याला सजवलेलं आहे आणि आपले पोहे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात आणि झटपट होतात. सर्व करताना पोह्यावर किसलेलं ओलं खोबरं, फरसाणा, तळून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर वगैरे घालून गार्निशिंग करायचं आणि लिंबू सोबत पोहे खायचे खूप छान लागतात.